चला तर कीर्ती म्हणजे तारे बोलते आपल्याशी. बोला, ओळख स्वतःची स्वतःची. हा विषय ना आता. बोल, काय हो, बोलते? खरंच ह्या ओळख स्वतःची, ह्या वे- वेगळा आवाज येतोय का मॅडम? हो, येतोय माझाच येतोय. येतोय ना? हो. हा. म्हणजे ओळख स्वतःची ह्या सेशननी, म्हणजे हा जो उपक्रम तुम्ही चालू केलाय ना, की मध्ये मध्ये फ्लक्च्युएशन्स होतात, त्रास होतो म्हणजे जाणवतो, पण ना इतका अवेअरनेस आलाय ना. आणि खरंच मला आता असं वाटतं की ना, काहीच न बोललेलं किती छान आहे. फक्त अनुभव घ्यायचा, फक्त त्या त्या गोष्टींचा अनुभव घ्यायचा. म्हणजे आधी वाटत होतं की आपले जे 10 शब्द जरी बाहेर पडत होते ना, त्याची काहीच गरज नाहीये. हम्म, इतकं डीप झालंय, इतकं डीप. हम्म. एकदम बरोबर. और त्याला काय म्हणतो आपण, जी ना, की आजचा आपला हो मी विषय म्हणजे समजून एक होता घेऊ की नवीन शकते. ओळख. नवीन ओळख निर्माण केली आपण म्हणजे. तर आजचा जो विषय होता शेवटचा याच्यामध्ये, है ना, की हो. त्याच्यामध्ये आपण म्हणजे नेहमी जे आपण आतापर्यंत भूतकाळामध्ये जे काही रमत होतो, त्याच्यामधून आपण एक नवीन ओळख आपली स्वतःची केली. तर ते एक म्हणजे खूप मस्त पॉइंट आहे. की जसं काही नवीन कपडे आता घातले म्हणजे जुने कपडे काढून घालून आता म्हणजे ते आपण नवीन नवीन कपडे घालतच असतो आयुष्यभरात, हो. किंवा पुस्तकाचं पान नवीन वाचतच असतो. तर तशा पद्धतीने आपण आपलं आयुष्य ठरवायचं असते आपल्याला, की मला कोण बनायचं आहे, कोण व्हायचं आहे. हे खरंच मला प्रेमळ व्यक्ती बनायचंय का, मला आत्मविश्वास बनायचाय का, मला यशस्वी व्हायचंय का. तर आपण तसं बनतो म्हणजे आता आपल्या वर्तमानात आपण ठरवलं तर भविष्य बनतो तुमचं. तर हेच आपलं पूर्ण सारांश होतं आपलं. तर याच्यामध्ये खरंच आपली ओळख बनली का? हीच सुरुवात आहे म्हणजे. हो. हो, खरंच खरंच म्हणजे ती आपल्यासाठीच, आपल्याला माहितीये, म्हणजे मला माहितीये की ती ओळख बनली आहे. मी ही दुसऱ्यांना नाही सांगू शकत. जेव्हा दुसरे ऑब्झर्व करतील, त्यांना जेव्हा त्यांच्या म्हणजे त्यांना जाणवेल की खरंच ही एनर्जी खूप वेगळी झालेली आहे, हम्म. तेव्हाच ते मला सांगू शकतील. मी नाही सांगू शकत, अरे मी असा असा बदल केलेला आहे हा. नाही. ते माझ्या वागण्यातून, माझ्या असण्यातून एक्झॅक्टली, ते एक्झॅक्टली. बाहेर पडायला हवं. तरच ते एक्झॅक्टली. शक्य आहे, तरच ते समोरच्या व्यक्तीला कळू शकतं. पण मी सांगू शकते की मला हे जाणवतंय की हो, माझ्यात बदल घडतोय. खरंच हा. घडतोय. तर याच्यासाठी ना तुला उपवास करावा लागला, ना कोणत्या मंदिरात जाऊन नाही. फुलं वाहावं लागले, है ना, ना कोणतं क्रिस्टल घालावं लागलं, की कोणतं मंत्र बोलावं लागलं, की कोणतं पूजापाठ, कपूर, मेणबत्ती किंवा काही पाणी चढवावं लागलं. तुम्ही जे सांगितलं त्या गोष्टीची जबरदस्ती नाही करावी लागली. काहीच नाही करावं लागत. तर ती फक्त समजणे होतं, काहीच समज. नाही. ते हो. समजच डेव्हलप करणं आहे फक्त बस. तुम्हाला स्वतःची आपल्याला पण. फक्त ठरवायचंय. हम्म. फक्त ठरवायचंय की हो, मला हे असं घडायचंय. तरच ते पॉसिबल आहे. तरच. एवढंच सांगेन मी. Exactly. फक्त ठरवा आणि त्या त्या गोष्टींचा त्या त्या वेळेस अभ्यास करा. सगळ्या गोष्टी अगदी त्या समोर येतात तेव्हा तेव्हा इम्प्लिमेंट करा. नक्कीच प्रयत्न करा. आणि मी करते, खरंच करते. त्याच्यामुळे मला खूप छान वाटतं. खरंच थँक्यू मॅडम. खूप खूप थँक्यू. धन्यवाद. थँक्यू. स्वतःची ओळख करून दिल्याबद्दल खरंच थँक्यू. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.